माण तालुक्यामधील जांभुळवणी येथे मेंढरांच्या कळपावरती लांडग्यांनी हल्ला केल्याची घटना घडली। लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात 19 पिल्लांचा फडशा पाडण्यात आला असून 15 मेंढरांच्या तर 4 शेळ्यांच्या पिल्लांचा समावेश होता। लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे मेंढपाळांचं सुमारे 1.5 लाखाचं नुकसान झालं असून या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने दखल घेत पंचनाम्याची कारवाई सुरू केली। माण तालुक्यामधील ही दुसरी-तिसरी घटना असून याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी विनंती पीडित शेतकऱ्यांनी केलेली आहे। आज जांभुळणीच्या खाली असणारी लाडेवाडी, या लाडेवाडीमध्ये अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे। आमचे असणारे मेंढपाळ बांधव सुखदेव खताळ यांची हे स्वतः मेंढपाळाचा व्यवसाय करतात। ते मेंढ्या घेऊन शेतामध्ये गेला असताना त्यांच्या असणाऱ्या वाड्यामध्ये जवळजवळ 19 असणारी छोटी छोटी कोकरं, त्याच्यामध्ये 4 करडं म्हणजे शेळीची पिल्लं आणि राहिलेली 15 जवळजवळ मेंढ्यांची पिल्लं बंद करून ठेवली होती। परंतु लांडग्याच्या कळपाने दुपारच्या वेळामध्ये तिथं हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 19 त्यांची असणारी जनावरं ही इथं मृत पावलेले आहेत। तर निश्चितपणे दुर्दैवी गोष्ट आहे। अशा घटना वारंवार मानदेशामध्ये सगळीकडेच आटपाडी असेल, कवठेमंका, जत, खानापूर, विटा, मान, खटाव, माळशिरस ह्या भागामध्ये होत आहेतच। मान तालुक्यामध्ये विशेष करून ह्या 15 दिवसामध्ये महिन्यामध्ये 2-3 घटना घडलेल्या आहेत। तर माझी फक्त राज्य शासनाकडे आणि विशेष करून वन विभागाकडे विनंती आहे की अशा पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना असणारी योग्य अशी मदत मिळावी। धन्यवाद।